चालतंय. बघा, काय आपल्याला पायथॉन शिकायचे, पण त्याच्या अगोदर कोणत्या तरी 3 लँग्वेज आहेत या. बघा, सी, सी प्लस प्लस आणि जावा. याच्यापैकी एका लँग्वेजचा रेफरन्स घेऊन तुम्हाला 3 दिवस शिकावं लागेल कमीत कमी. कुठल्या लँग्वेजचं? सी, सी प्लस प्लस आणि काय, याच्यापैकी एक तरी लँग्वेज फक्त तुम्हाला रेफरन्स पाहिजे. एका लँग्वेजचा रेफरन्स आला 3 दिवसात थोडा, किंवा ऑटोमॅटिक पायथॉन येऊन जाते. तर अगोदर एकदम बेसिक कन्सेप्ट सांगतो की सगळ्याच लँग्वेज, कुठलीही लँग्वेज असू द्या, सी, सी प्लस प्लस, जावा, पायथॉन, कुठलीही लँग्वेज असू द्या, त्या प्रत्येक लँग्वेज मध्ये काम करायचे म्हणजे फक्त 4 स्टेप करायचे. त्या कोणत्या स्टेप आहेत सांगतो. एक आहे सर रिझर्वेशन. एक एक सांगतो बरं का व्यवस्थित, या पुस्तकामध्ये नाहीत भेटणार. रिझर्वेशन, इन्सर्शन, इन्सर्शन. तिसरी स्टेप आहे ऑपरेशन, ऑपरेशन. आणि चौथी स्टेप आहे सर आउटपुट प्रिंट. 4 स्टेप आहेत सर. काय लिहिलात बोर्डावर तर लिहिलात, काही समजायले का नाही? पण आता बघा, काही नाही. तुम्ही मला अगोदर हे सांगा, काय सांगा, तुम्हाला इथून पुण्याला जायचंय, तिघांना जायचंय, तर रेल्वेचे किती तिकीट रिझर्व करणार? 3. आज रिझर्वेशन करणार, उद्या जाऊन बसणार, आणि मग आपलं ऑपरेशन सुरू होणार लातूर टू पुणे. तसंच तसंच एकदम सेम. तुम्हाला समजा 2 नंबरला ऍड करायचंय, ही आपली रॅम आहे समजा, ही आपली काय रॅम, रॅम आहे, ही रेल्वे आहे समजा एकदम. आणि तुम्हाला सिंपल प्रोग्राम करायचे, कुणाला 3 आणि 4 ला ऍड करायचे. किती नंबर आहेत सर? 2. मग तुम्हाला पहिल्यांदा ऍडिशन तर करायचंय, पण तुम्हाला पहिल्यांदा या 3 ला रॅम मध्ये स्टोअर करावं लागेल, पुन्हा 4 ला स्टोअर करावं लागेल. म्हणजे किती बॉक्स तयार करावं लागतील सर आपल्याला? 2. एका बॉक्सला नाव द्या ए, दुसऱ्या बॉक्सला काय नाव द्या बी. फक्त 2 बॉक्स रिझर्व करा, आणि बॉक्स रिझर्व केल्यावर तिथं कोण येऊन बसणार? पुन्हा 3. आणि पुन्हा बी मध्ये, या बॉक्स मध्ये कोण येऊन बसणार? 4. तर पहिली स्टेप काय आहे सर? रॅम मध्ये काय तयार करा? बॉक्स रिझर्वेशन. तुम्हाला 3 नंबरला ऍड करायचं होतं, तर रॅम मध्ये किती बॉक्स तयार करावे लागले असते? पहिल्यांदा 3. काहीतरी नाव द्या, आणि त्याच्यामध्ये कोण येऊन बसलं असतं? पुन्हा 5. पण पहिली स्टेप काय आहे? रिझर्वेशन. पहिल्यांदा बॉक्स तयार करा. एकदा बॉक्स तयार केले की त्याच्या पुढची स्टेप काय? इन्सर्शन. पहिल्यांदा रिझर्वेशन, पुन्हा इन्सर्शन. आपण रेल्वेचं तिकीट रिझर्व का केले? कारण तिथं उद्या जाऊन आपल्याला बसायचे. तसंच आपल्याला 3 नंबरला ऍड करायचे ना. हा ऍड करायचा प्रोग्राम तर आहे, पण त्याच्या अगोदर तुम्हाला या 3 नंबरला रॅम मध्ये कुठेतरी ठेवावं लागते. ते ठेवण्यासाठी स्पेस रिझर्व करावं लागते. किती बॉक्स रिझर्व करावं लागतील सर? 3. 3 नंबरला ऍड करायचे म्हणलं की किती बॉक्स? 3 रिझर्व केले. पुढची स्टेप, त्या तिघांना बसवा या बॉक्स मध्ये. 3 ला ए मध्ये, 4 ला बी मध्ये, 5 ला सी मध्ये. हे एकदा बसले की मग पुढची स्टेप काय? ऑपरेशन. काय ऑपरेशन करायचे? ए बॉक्स मध्ये जो डेटा आलाय ऍड कर बाबा. कुणासोबत? बी सोबत. पुन्हा कुणासोबत? सी सोबत. ऍडिशन बी झालं. 3 आणि 4 7, 7 आणि 5 12. लाईफचेच 12 वाजलेत आपल्या. उत्तर आलं 12, पण त्या 12ला कुठे ठेवलं का हो रॅम मध्ये? नाही. आलेल्या उत्तराला ठेव बाबा. कुण्या बॉक्स मध्ये? डी. पण डी नावानं रिझर्वेशन आहे का? नाही. म्हणजे तुम्हाला एक बॉक्स परत तयार करावा लागेल, आणि त्याच्यात काय येऊन बसेल सर? 12. आणि हा सगळा खेळ कुठं झालाय? आपल्या रॅम मध्ये. रॅम मध्ये किती बॉक्स आहेत आता? 4. त्याच्यापैकी कुठल्या बॉक्सला प्रिंट करायचे तुम्हाला? ए ला, बी ला, सी ला का डी ला? तर ते आहे आउटपुट प्रिंट. हे सगळ्या स्टेप प्रोग्राम थ्रू सांगतो, पण जनरल ओव्हरव्ह्यू काय? पहिली स्टेप कुठल्याही लँग्वेज मध्ये रिझर्वेशन. पहिल्यांदा काय तयार करा? बॉक्स. बॉक्स तयार केलं की मग पुढची स्टेप काय? इन्सर्शन. तिथं डेटा टाका. डेटा टाकला की पुढची स्टेप पुन्हा ऑपरेशन. ऑपरेशन करा. आलेलं उत्तर कशात तरी ठेवा. आणि चौथी स्टेप काय? आउटपुट प्रिंट. सी, सी प्लस प्लस, जावा, बावा, पायथॉन, .NET सगळ्याच लँग्वेज मध्ये हे फिट बसते. म्हणजे कुठल्याही लँग्वेज मध्ये प्रोग्रामिंग करणं म्हणजे किती स्टेप करणं सर? 4. रिझर्वेशन,
इन्सर्शन, ऑपरेशन, आउटपुट, प्रिंट. लक्षात राहील या 4 स्टेप, एक एक डिटेल मध्ये सांगतो. एवढं लक्षात राहील का आत्ताच? रिझर्वेशन, इन्सर्शन, ऑपरेशन, आउटपुट, प्रिंट. प्लस करतो. आणि तुम्हाला हे रिझर्वेशन शिकण्यासाठी पहिली स्टेप, हे रिझर्वेशन शिकण्यासाठी तुम्हाला थोडस कुणाचं नॉलेज घ्यावं लागते सर? डेटा टाईपचं. बघा आपले कसा प्रवास सुरू आहे. पहिल्यांदा आपण काय बोललो? पहिल्यांदा आपण असं बोललो की कुठल्याही लँग्वेज मध्ये प्रोग्रामिंग करायचे म्हणजे किती स्टेप करायचे सर? 4. रिझर्वेशन, इन्सर्शन, ऑपरेशन, आउटपुट, प्रिंट. रिझर्वेशन म्हणजे काय? रॅम मध्ये काय तयार करायचे? बॉक्स. पण ते बॉक्स तयार करण्यासाठी तुम्हाला थोडस कुणाचं नॉलेज पाहिजे? डेटा टाईपचं. आता डेटा टाईप मध्ये आपण डेटा टाईप मध्ये पहिला प्रश्न इथं विचारणार व्हाय, की सर डेटाला क्लासिफाय करायची गरजच का पडली सगळ्याच लँग्वेज मध्ये? आपण स्पेसिफिकली लँग्वेज बोलला गेलो. आता सगळ्याच लँग्वेज मध्ये डेटाला क्लासिफाय करायची गरज का पडली? तर त्याचे 2 कारण आहेत सर. पहिलं कारण आहे सर, नेचर मध्येच डेटा वेगवेगळा आहे. म्हणजे काय हो सर? नेचर मध्येच व्हिडिओ डेटा कसा आहे? वेगळा. ऑडिओ डेटा वेगळा. इमेज डेटा वेगळा, है ना. नंबर डेटा कसा आहे? वेगळा. नेचर मध्येच डेटा कसा भेटायला आपल्याला? वेगवेगळा. म्हणून प्रत्येक लँग्वेज मध्ये डेटाला क्लासिफाय करायची गरज पडली. दुसरं कारण काय आहे सर? ऑपरेशन. तुम्ही मला सांगा, 2 नंबर आहेत 4 आणि 5, त्यांना मला डिवाइड करता येईल का? डिवाइड ऑपरेशन करता येईल का? करता येईल की. पण 2 व्हिडिओला डिवाइड वापरता येते का? नाही. 2 इमेजला मल्टिप्लाय करता येते का? नाही. म्हणजे जे ऑपरेशन मी एका डेटा टाईपवर वापरतो तेच ऑपरेशन दुसऱ्या डेटा टाईपवर वापरता येईल असं आहे का? नाही. म्हणजे दुसरं कारण आहे सर काय? ऑपरेशन, है ना. प्रत्येक लँग्वेज मध्ये डेटाला क्लासिफाय करायची गरज का पडली? तर त्याचे किती कारण आहेत सर? 2. पहिलं कारण, नेचर मध्येच डेटा कसा आहे हो सर? वेगवेगळा, म्हणून गरज पडली क्लासिफाय करायची. दुसरं कारण, प्रत्येक डेटावरचं ऑपरेशन सुद्धा कसं आहे सर? वेगवेगळं आहे. जे ऑपरेशन नंबर डेटावर करतो तेच ऑपरेशन व्हिडिओ डेटावर करता येईल असं आहे का? नाही. व्हिडिओ डेटाला आपण ऐकतो पण नंबर डेटाला ऐकता येते का? नाही, है ना. मग सर आता महत्वाचा प्रश्न, सर कोणकोणते आहेत सांगा. आणि ही खूप महत्वाची स्टेप आहे. त्याला बारीक करायचे विसरलो. हा अरे येते इकडं. आणि मग आता म्हणून कोणकोणते आहेत? व्हॉट आर दे? कोणकोणते आहेत? व्हॉट आर दे? भरपूर डेटा टाईप आहेत तसे. व्हिडिओ, ऑडिओ, इमेज असे भरपूर डेटा टाईप आहेत. पण सी लँग्वेज ना सुरुवातीला आपण एकदम बेसिक बघू. कुण्या डेटा टाईप बद्दल डिस्कस करू फक्त सुरुवातीला? नंबर. असे भरपूर डेटा टाईप आहेत. व्हिडिओ डेटा, इमेज भरपूर आहेत. पण आपण सुरुवातीला बेसिक म्हणून कुणाला डिस्कस करू? फक्त नंबरला. जर तुम्हाला नंबरला स्टोअर करायचं आहे तर सी लँग्वेज मध्ये 3 डेटा टाईप दिले. 3 नंबरला. एका डेटा टाईपचं नाव त्यांनीच दिले काय सर? इंट. एकाचं नाव त्यांनीच दिले काय? फ्लोट. आणि एकाचं नाव त्यांनीच दिले काय दिले सर? डबल. जर तुम्हाला नंबरला स्टोअर करायचं आहे तर त्यांनीच सांगितले नंबरला स्टोअर करायचं आहे तर किती डेटा टाईप वापरा? 3. त्यांचे नाव त्यांनीच दिलेत, इंट, फ्लोट, डबल. कसं वापरायचं थोड्या वेळ सांगतो, है ना. पण कशासाठी वापरायचे हे 3 सर? नंबर. तुम्हाला जर रॅम मध्ये बॉक्स तयार करायचा आहे, कुणाला स्टोअर करण्यासाठी? नंबरला स्टोअर करण्यासाठी बॉक्स तयार करायचा आहे. तर किती डेटा टाईप दिले त्यांनी? 3. इंट, फ्लोट आणि डबल. कसं वापरायचं सांगतो थोड्या वेळ. पण थोडं, इंट जर तुम्ही वापरलं तर रॅम मध्ये बॉक्स तयार होणार किती बाईटचा सर? 2 बाईटचा. फ्लोट वापरलं तर किती बाईटचा बॉक्स तयार होणार? 4. आणि डबल वापरलं तर बॉक्स तयार होणार पण किती बाईटचा? 8 बाईटचा. कसं वापरायचं थोड्या वेळ सांगतो. आणि प्रत्येक डेटा टाईपच्या करस्पॉन्डिंग त्यांनी एक सिंबल पण दिलाय. जसं आपल्याला घरामध्ये नाव चिंटू राहते, बाहेर काय म्हणते? पिंटू. पिंटूला चापट मारली की कुणाला राग येते? चिंटूला. आणि चिंटूला चापट मारली की कुणाला राग येते? पिंटूला. कारण दोघांचं काय नाव सेम, व्यक्ती एकच आहे. तसंच इंटलाच सिम्बॉलिक रिप्रेझेंटेशन त्यांनी दिले %d.
इंटलाच सिम्बॉलिक नाव काय दिले %d. फ्लोटला त्यांनी म्हणले %f आणि डबलला %lf. IF नाही, काय %lf. बघा प्रवास कुठून कुठे सुरू झाला. कुठल्याही लँग्वेज मध्ये प्रोग्रामिंग करायचे तर किती स्टेप सर? 4. रिझर्वेशन, इन्सर्शन, ऑपरेशन, आउटपुट, प्रिंट. रिझर्वेशन म्हणजे रॅम मध्ये बॉक्स तयार करायचे. तर ते रिझर्वेशन शिकण्यासाठी थोडस नॉलेज घ्यायचे. कुणाचं सर? डेटा टाईपचं. आणि डेटा टाईप मध्ये पहिला प्रश्न काय विचारला? वाय. सर डेटाला क्लासिफाय करायची गरजच का पडली प्रत्येक लँग्वेज मध्ये? तर त्याची किती कारण भेटली आपल्याला? 2. की नेचर मध्येच डेटा वेगवेगळा आहे सर. म्हणजे काय हो सर? अहो सर नेचर मध्येच व्हिडिओ डेटा वेगळा, इमेज डेटा वेगळा, ऑडिओ वेगळं वेगळा भेटायला गरज पडली सर. दुसरं कारण प्रत्येक डेटावरचं ऑपरेशन पण कसं आहे हो? वेगवेगळं आहे. जे ऑपरेशन नंबर वर करतो तेच ऑपरेशन व्हिडिओ वर करता येते का? नाही. पुढे आलो सर. मग कोणकोणते आहेत? असे भरपूर आहेत. व्हिडिओ डेटा, ऑडिओ डेटा, इमेज डेटा. आपण सुरुवातीला बेसिक कुणापासून सुरू करू? नंबर. जर तुम्हाला नंबरला स्टोअर करायचे रॅम मध्ये तर त्याच्यासाठी बॉक्स बनवावं लागेल. आणि ते बॉक्स बनवण्यासाठी त्यांनी किती डेटा टाईप दिले सर नंबरसाठी? 3. इंट, फ्लोट, डबल. आणि इंट प्रत्येक डेटा टाईपच्या करस्पॉन्डिंग साईज आहे. प्रत्येक डेटा टाईपच्या करस्पॉन्डिंग एक सिंबल आहे. इंटची साईज किती? 2 बाईट. फ्लोटला 4, डबलला 8. इंटला सिंबल %d, फ्लोटला %f, डबलला %lf. इथं आपण म्हणणार डेटा टाईप. डेटा टाईप इथं काय म्हणणार याला? साईज. आणि प्रत्येक डेटा टाईपच्या करस्पॉन्डिंग एक सिंबल दिलाय. त्यालाच पुस्तकी भाषेत म्हणतात सर फॉर्मॅट स्पेसिफायर. फॉर्मॅट स्पेसिफायर. तुम्हाला जर म्हणलं मी इंटचा फॉर्मॅट स्पेसिफायर सांगा तर तुम्ही मला काय मारणार तोंडावर लगेच फेकून? काय मारणार? %d. तुम्हाला म्हणलं फ्लोटचा सांगा सर फॉर्मॅट स्पेसिफायर %f. तर फॉर्मॅट स्पेसिफायर म्हणजे काय? प्रत्येक डेटा टाईपला एक सिंबल दिले. त्या सिंबललाच पुस्तकी भाषेत काय म्हणतात? फॉर्मॅट स्पेसिफायर. डबलचा सांगा म्हणलं तर %lf. इथवर जर समजलं तर आता पहिली स्टेप समजायला एकदम सोपं काम आहे. इथवर समजले. आता मग याला थोडं बारीक करतो इथं किंवा इथं कोपऱ्यावरती ठेवतो. आणि इथं एक नवीन टॉपिक, व्हेरिएबल डिक्लेरेशन. हा महत्वाचा कन्सेप्ट आहे. व्हेरिएबल डिक्लेरेशन म्हणजे काय असं सांगतो. काही नाही सर. डेटा टाईप किती बघितलेत आता? आता सध्याला किती बघितलेत आता? नंबरसाठी किती? 3. भरपूर आहेत असे, पण नंबरसाठी आता किती बघितलेत? 3. हळूहळू भरपूर येतील. आता इथं लिहितो एक स्टेटमेंट बघा. महत्वाचं स्टेटमेंट आहे. डेटा टाईप फॉलोड बाय एनी नेम. याला पुस्तकी भाषेत काय म्हणतात? व्हेरिएबल डिक्लेरेशन. कशाला सर? डेटा टाईप आणि त्याच्यानंतर काही बी नाव. डेटा टाईप लिहायचा आणि त्याच्यानंतर काही पण नाव लिहायचं. त्यालाच पुस्तकी भाषेत हुशार लोक काय म्हणतात? व्हेरिएबल डिक्लेरेशन. तुम्ही फक्त मला सांगा याला व्हेरिएबल डिक्लेरेशन म्हणू का? नाही का? डेटा टाईप आहे पण त्याच्या पुढे काही नाव आहे का? नाही. डेटा टाईप थोडा स्पेस द्यायचं आणि नाव. हा याला म्हणू का आता? म्हणून सर डेफिनेशन मध्ये बसते. डेटा टाईप फॉलोड बाय एनी नेम. लगेच कंपायलर अशी लाईन दिसली ही आपली रॅम. कंपायलर काय करते? अशी लाईन दिसली कशी सर? डेटा टाईप थोडा स्पेस आणि त्याच्यानंतर काहीतरी नाव असं दिसलं की रॅम मध्ये लगेच बॉक्स तयार करते. आणि त्या बॉक्सला काय नाव दिलं आपण? ए. आणि या बॉक्सची साईज काय असेल? एचा टाईप काय? इंटला किती साईज दिले त्यांनी आधीच? म्हणजे हा जो बॉक्स आहे याची साईज किती आहे? 2 बाईट. याला व्हेरिएबल डिक्लेरेशन म्हणू का? नाही. कारण कशाला म्हणायची? डेटा टाईप फॉलोड बाय एनी नेम. असं एनी नेम तर आहे पण पाठीमागे डेटा टाईप नाही की. आता म्हणता येईल का? राईट. आणि कंपायलरला असं स्टेटमेंट दिसलं डेटा टाईप थोडा स्पेस आणि त्याच्यानंतर काहीतरी नाव असं दिसलं की लगेच ते काय करते? रॅम मध्ये एक बॉक्स तयार करते. आणि त्याला काय नाव दिले सर आपण? बी. आणि याची साईज याच्यापेक्षा थोडी काय असेल? जास्त.
कारण याचा टाईप काय हो, फ्लोट. फ्लोटला किती मेमरी दिली आहे आधीच, 4 बाईट. म्हणजे हा जो बॉक्स आहे तो किती बाईटचा आहे सर, 4, है ना. याला म्हणू का व्हेरिएबल डिक्लेरेशन, नाही. आता म्हणू का, यस. आणि याचं असं स्टेटमेंट दिसलं, डेटा टाईप थोडा स्पेस आणि त्याच्यानंतर काहीतरी नाव दिसलं, कंपायलरला याचा मिनिंग माहिती आहे लगेच. असं दिसलं की रॅम मध्ये काय तयार कर बाबा, एक बॉक्स, आणि त्या बॉक्सला काय नाव दे, सी. आणि याची साईज किती असेल या बॉक्सची, सी चा टाईप डबल आहे, डबलला त्यांनी आधीच किती मेमरी दिले, 8 बाईट. म्हणजे याची साईज सी बॉक्सची साईज किती असेल, 8 बाईट. तर पहिली स्टेप रिझर्वेशन. प्रत्येक लँग्वेज मध्ये प्रोग्रामिंग करणं म्हणजे किती स्टेप करणं, 4. रिझर्वेशन, इन्सर्शन, ऑपरेशन, आउटपुट, प्रिंट. त्याच्यापैकी हे रिझर्वेशन शिकण्यासाठी आपल्याला काय माहिती पाहिजे, व्हेरिएबल डिक्लेरेशन. कुणाला म्हणायचे, डेटा टाईप फॉलोड बाय, आणि आपल्याला डेटा टाईप माहिती आहेत आता नंबर साठी, फक्त येतील हळूहळू वेगवेगळे. नंबर साठी किती आहेत सर, 3. इंट, फ्लोट, डबल. सर 3 कशामुळे आहेत, काही नाही सर. 3 हा पॉइंट वाला नंबर आहे का विदाउट पॉइंट वाला आहे, हा, विदाउट पॉइंट वाल्या नंबरला जर स्टोअर करायचा असेल तर त्याच्यासाठी बॉक्स कुठल्या टाईपचा बनवा सर, इंट. जर हा नंबर 3.5, घरी जाऊन नाच, 3.5 हा नंबर पॉइंट वाला आहे का विदाउट पॉइंट वाला आहे, पॉइंट वाला आहे. पॉइंट वाला नंबर असेल तर त्याच्यासाठी बॉक्स बनवण्यासाठी तुम्ही मदत घ्या कुणाची, फ्लोट किंवा डबलची, फ्लोट किंवा डबलची. इथवर लक्षात आहे का सगळं, लक्षात आहे इथवर, लिहून घेता का इथवर, काही नाही. रिझर्वेशन, रिझर्वेशन शिकण्यासाठी कुणाची, डेटा टाईपची. 2 प्रश्न, व्हॉट आर दे, असं असं.